अनेकदा तुम्ही ही इमारत अनेक सिनेमांमध्ये पाहिली असेल। हिरो जेव्हा नोकरी धंद्याच्या शोधात मुंबईला येतो तेव्हा त्याचं पहिलं पाऊल पडतं ते छत्रपती शिवाजी टर्मिनसवर। पण हा झाला नेहमीचा अँगल। आपण या वास्तुकलेच्या सुंदर नमुना असलेल्या इमारतीची एक एक्सक्लुसिव्ह झलक घेऊया। 1878 मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली। 1888 मध्ये म्हणजे 10 वर्षांनी या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं। या बांधकामाला 16 लाख खर्च आला होता त्या काळी। ही इमारत क्वीन व्हिक्टोरियाच्या 50व्या वाढदिवसाला तिच्या सन्मानार्थ बांधण्यात आली होती। म्हणूनच या इमारतीला नाव देण्यात आलं होतं व्हिक्टोरिया टर्मिनस। आर्किटेक्चरली जर पाहायला गेलं तर स्टेन्ड ग्लास आणि वरचं ग्रँड स्टेअरकेसचं डिझाईन ही या बिल्डिंगची खास वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल। यातलं जे मटेरियल सिलेक्ट केलेलं आहे आर्किटेक्टने FW स्टीव्हन्सने त्यातसुद्धा त्याची चोखंदळ दृष्टी दिसून येते। वेगळ्या वेगळ्या प्रकारचा वेगळ्या वेगळ्या रंगाचा मार्बल संगमरवर त्याने ठिकठिकाणून आणलेला आहे। त्याच्यानंतर स्टेन्ड ग्लासचं यातलं जे काम आहे ते तर अप्रतिम आहे आणि विशेषतः जी कॅन्टिलिव्हर स्टेअरकेस आहे त्याचं डिझाईन या बिल्डिंगची मोठी वैशिष्ट्य आहे। फ्रेडरिक स्टीव्हननी बांधलेली ही इमारत आता ऐतिहासिक वास्तू आहे। 125 वर्ष जुनी ही इमारत, ही ऐतिहासिक वास्तू अनेक लोकांसाठी ऑफिस आहे, कारण का हे सेंट्रल रेल्वेचं मुख्य कार्यालय आहे। सतत धावणाऱ्या या मुंबईनं तिकीट घेता घेता जर क्षणभर थांबून वर पाहिलं तर स्टार चेंबर ची सुंदरता पाहायला मिळेल। आता इथं तिकीट घर आहे, पण पूर्वी या जागेला स्टार चेंबर असं नाव देण्यात आलं होतं। त्या काळच्या JJ स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी इथं हे लोखंडी काम केलं आहे। या ज्या गार्गॉइल्स आहेत म्हणजे बिल्डिंगला जे अनेक प्रकारचे आसूरमुख किंवा या तऱ्हेचे जे एम्बॅलिशमेंट्स आहेत ही प्रत्येक गार्गॉइल वेगळी आहे। इथल्या प्रत्येक वेलबुट्टीतली नक्षी वेगळी आहे। म्हणजे एकही गार्गॉइल दुसऱ्यासारखी नाही किंवा एकही वेलबुट्टीची नक्षी दुसऱ्या नक्षीसारखी नाही। आपण भारतामध्ये जी रेल्वे आणली गेली ती ब्रिटिशांच्या कर्तृत्वाने आणली गेली असं मानतो, परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की त्यावेळच्या पहिल्या कंपनीच्या डायरेक्टरमध्ये भारतीय माणसांचाही समावेश होता आणि विशेषतः एका महाराष्ट्रीयन माणसाचा म्हणजे नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचा देखील समावेश होता। आणि बिल्डिंगच्या जर आपण समोरच्या बाजूला पाहिलं तर या 12ही लोकांचे चेहरे रिलीफमध्ये इथे दगडामध्ये कोरलेले आहेत। त्या काळी मुंबईमध्ये ज्या जाती धर्माची ज्या समाजाची माणसं इथं राहत होती त्यांची प्रतिकात्मक चित्र इथं या इमारतीवर कोरली गेली आहेत। तर एक प्रकारे ते भूतकाळाचंही प्रतीक आहे आणि मुंबईला येणाऱ्या आणि आपल्या आयुष्यात सुधारणा घडवू इच्छिणाऱ्या हजारो लाखो लोकांच्या आकांक्षांचं देखील हे एक बिल्डिंग प्रतीक आहे। 1996 मध्ये या इमारतीचं नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असं करण्यात आलं। 2004 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या इमारतीचा समावेश झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रियांका देसाई, IBN लोकमत, मुंबई।